तर आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय अभ्यासक शैलेंद्र देवळणकर सर जोडलेले आहेत। सर, हा जो स्फोट झालेला आहे, तुमचं या बाबतीत प्राथमिक आकलन काय आहे? नाही, या बाबतीमध्ये अजूनही ऑफिशियल स्टेटमेंट हे होम मिनिस्ट्रीकडनं अवेटेड आहे। त्यापूर्वी आपल्याला कन्क्लुजनला जम्प नाही करता येणार हा ऍक्सिडेंट आहे की हा एक मोटिवेटेड टेरर अटॅक आहे। मात्र एक बाब आपल्याला सगळ्यांना या दृष्टिकोनातनं लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे की गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीच्या संशयास्पद हालचाली ह्या ओव्हरऑल नॉर्थ इंडियामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। काही तासांपूर्वी फरीदाबाद मधलं रॅकेट हे बस्ट झालेलं होतं आणि ज्या रॅकेटमध्ये जे प्रामुख्याने जम्मू काश्मीर आणि हरियाणा पोलीस यांचं हे जॉईंट ऑपरेशन होतं। दिल्लीपासून 50 किलोमीटर अंतरावरती 2900 किलो जे एक्सप्लोजिव्ह आहेत ते रिकव्हर केले गेले होते। एक काही डॉक्टरांच्या माध्यमातून हे रॅकेट चालवलं जायचं आणि प्रामुख्याने जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचं, पाक पुरस्कृत दहशतवादी संघटनेकडे चालवलं जायचं। अगदी दिल्लीच्या जवळपर्यंत ह्या ऍक्टिव्हिटीज होत्या। दिल्ली आणि आसपासच्या राज्यांमध्ये, प्रामुख्याने नॉर्थ इंडियातल्या राज्यांमध्ये एक रिक्रुटमेंटचा ड्राईव्ह लष्कर ए तैयबा आणि जैश ए मोहम्मद कडनं सुरू झालेला होता आणि त्यानंतर दिल्लीमध्ये अशा स्वरूपाचा ब्लास्ट होतो आहे। हा ब्लास्ट साधा नाहीये, हा अत्यंत हाय इंटेन्सिटी ब्लास्ट आहे। हा एका कारमध्ये जर तो सीएनजीचा असला असता तर एखाद दुसरी कार डॅमेज झाली असती। काही मीटर पर्यंतच्या काचा फुटलेल्या आहेत। याच्यावरनं ज्या पद्धतीने पुलवामामध्ये अशाच प्रकारे फोर व्हीलरचा वापर करून ज्याला फोर व्हीलर किंवा व्हेकल लेड एक्सप्लोजन म्हणतो आपण, आयईडीचा वापर करून केल्या जातात, तशा प्रकारची शक्यता नाकारता येत नाहीये। त्यामुळे या बाबतीतनं एक मेसेज असा आहे की दिल्ली नेहमीच हाय अलर्ट वरती असते आणि आता मात्र आपल्याला आणखीन लक्ष देणं गरजेचं आहे। हीच जी जागा आहे, याच जागेवरती 24 वर्षांपूर्वी म्हणजे 2001 मध्ये अशाच प्रकारचा अत्यंत हाय इंटेन्सिटी टेरर अटॅक झालेला होता आणि त्याची जबाबदारी लष्कर ए तैयबा आणि जैश ए मोहम्मदनी घेतलेली होती। आता एक्झॅक्टली 24 वर्षानंतर पुन्हा अशा स्वरूपाचा टेरर अटॅक होतो आहे, म्हणजे टेरर अटॅक असण्याची शक्यता आहे। मला असं म्हणायचं की जर हा टेरर अटॅक असेल तर मात्र आपल्याला या बाबतीमध्ये अत्यंत सावध राहणं गरजेचं आहे, कारण जो टेररिझम आपण आता जम्मू काश्मीर पर्यंत रेस्ट्रिक्ट केलेला होता तो कदाचित आता इतर शहरांमध्ये पसरण्याची शक्यता ही सुरुवात आहे की काय, या दृष्टिकोनातून पण या सगळ्या प्रकरणांकडे पाहावं लागेल। अजून जरी हा टेरर अटॅक आहे असं कोणीही ऑफिशियली सांगितलेलं नसलं, त्याची जबाबदारी कोणी घेतलेली नसली, तरी देखील अशा स्वरूपाचा अंदाज बांधण्यासाठी भरपूर वाव आहे। कारण ज्या पद्धतीचा इंटेन्सिटी त्या ब्लास्टची आहे त्याच्यावरनं कित्येक मीटर पर्यंतच्या काचा फुटलेल्या आहेत। एवढी इंटेन्सिटी जी आहे ही शक्यतो आयईडीच्या ब्लास्टच्या माध्यमातून अशा स्वरूपाची इंटेन्सिटी साधण्याचा प्रयत्न हे टेरर ग्रुप्स करण्याचा प्रयत्न करत असतात। मला असं वाटतं काही वेळामध्ये ही गोष्ट क्रिस्टल क्लिअर होईल। सगळ्या सिक्युरिटी यंत्रणा हाय अलर्ट वरती आहेत। बाकी भारतातल्या इतर शहरांना पण सिक्युरिटी अलर्ट्स हे दिले गेलेले आहेत। मला असं वाटतं की आपण सर्वांनीच या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून अतिशय सावध राहणं हे गरजेचं आहे। मात्र सर, तुम्ही मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे हरियाणातील फरीदाबादमध्ये 300 किलो आरडीएक्स सुद्धा पकडला गेला होता। अर्थात त्यानंतर किंवा त्याच्या अगोदर सुद्धा भारतीय तपास यंत्रणा ह्या हाय अलर्टवर असणारच, तरी सुद्धा असा अटॅक होतोय। हे बघा, लक्षात घ्या, यामध्ये तुम्ही जर साधारणतः गेल्या 2 दशकांमधला पाक पुरस्कृत दहशतवादामधला किंवा अटॅक्स मधला प्रवाह पाहिला तर आपल्याला साधारणतः असं दिसून येतं की ज्या वेळेला पाकिस्तान मधली परिस्थिती हालाकीची झाली आहे, आज पाकिस्तान जवळपास 4 तुकडे होण्याच्या परिस्थितीमध्ये आहे। त्यांचं ऑलरेडी तालिबान बरोबरचं युद्ध हे पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे। तहरीकी तालिबान, पाकिस्तानचे अटॅक्स पाकिस्तानमध्ये वाढले। अशा वेळेला ज्या वेळेला पाकिस्तानमध्ये अस्थिरता वाढते, असुरक्षितता वाढते, त्या वेळेला पाक पुरस्कृत दहशतवादी संघटना पाकिस्तानी जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी प्रामुख्याने सगळ्या गोष्टी करतात। आपल्याला आतापर्यंत यश प्राप्त झालं होतं साधारणतः गेल्या 10 वर्षांमध्ये की आपण जम्मू काश्मीर आणि पंजाब मधला काही भाग याच्या पुरता हा टेरर अटॅक मर्यादित ठेवण्यामध्ये आपल्याला यश प्राप्त झालेलं होतं। मात्र आता ही पाकिस्तान मधली परिस्थिती बघता येत्या काळामध्ये आपल्याला सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे, कारण हा जो नेटवर्क आहे, हे जे स्लीपर सेलचं नेटवर्क आहे, हे नॉर्थ इंडियामध्ये जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तैयबाकडनं बघा ज्या सिस्टमॅटिक पद्धतीने डॉक्टर्सच्या माध्यमातून हे चालवलं जात होतं, तर हे ज्या सगळ्या गोष्टी दर्शवत आहेत की यांचे हे जे नेटवर्क आहे हे नेटवर्क ऑर्गनाइज्ड संघटित पद्धतीने चालवलं जात आहे अशी शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांना म्हणजे सिक्युरिटी यंत्रणा असतील, आपल्या
सेंट्रल फोर्सेस असतील, स्टेट फोर्सेस असतील आणि सर्वसामान्य नागरिक म्हणून देखील आपल्या सगळ्यांना दक्ष राहणं गरजेचं आहे. हो, मात्र देवळांकरजी तुम्ही एक उल्लेख केलात स्लीपर सेल. भारतीय तपास यंत्रणा इतक्या मजबूत असताना अजूनही भारतामध्ये स्लीपर सेल असू शकतात आणि हे स्लीपर सेल्स तपास यंत्रणांना अजूनही सापडत नाहीयेत. हे बघा, हे याच्यामध्ये एक अत्यंत महत्वाची बाब असते. स्लीपर सेल जे आहे हे प्रामुख्याने सोसायटल पॅट्रोनेजच्या माध्यमातून ऍक्टिव्हेट असतात. स्लीपर सेल जर तुम्हाला कॅच करायचे किंवा ट्रेस करायचे असतील तर तुम्हाला ह्युमन इंटेलिजन्स हा फार स्ट्रॉंग बनवावा लागतो आणि इन्फॉर्मल सोर्सेस तुम्हाला फार वापरावे लागतात. विशेष करून ह्युमन इंटेलिजन्स हा जो प्रकार मी त्याचा उल्लेख आता केला ते तुम्हाला प्रामुख्याने अशा स्वरूपाचे भरकटलेले तरुण त्यांचं जे ब्रेन वॉश होतं त्यांना व्यवस्थितपणे करणं त्या वेगळ्या स्तरावर ते काम करावं लागतं. केवळ सिक्युरिटी यंत्रणा संघटित असणं किंवा एफिशियंट असून चालत नाहीये. तर ग्राउंड लेवलची जी रियालिटी ती तुमच्यापर्यंत जर पोहोचायची असेल तर ह्युमन इंटेलिजन्स स्ट्रॉंग असणं हे अत्यंत गरजेचं आहे. जी, मात्र सर हा दहशतवादी हल्ला आहे की नाही हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये. मात्र तरी असेल समजा तर तुम्ही पाकिस्तानमधली कारणं यासाठी दिलेली आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय काही कारणं असू शकतात की जर दहशतवादी हल्ला असेल आणि पाकने हे पाऊल उचललं असेल तर त्याला काही कारणं असू शकतात. त्याला आंतरराष्ट्रीय त्याला पाकिस्तान हा एकमेव कारण त्याचं असू शकतं आणि याचं कारणही तुम्हाला मी जसं सांगितलं आहे की अशा स्वरूपाने पाकिस्तानमध्ये राज्यकर्ते ज्या वेळेला जनतेच्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी अपयशी ठरत आहेत त्या वेळेला पाकिस्तानमध्ये जनतेचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी, विचलित करण्यासाठी अशा स्वरूपाने पाकिस्तान कुरघोड्या यापूर्वी पण करत आलेला आहे. आणि आज पाकिस्तानची जी परिस्थिती पाहिली तर तो सगळीकडनं कचाट्यात सापडलेला देश असं आपण म्हणू शकतो. अशा वेळेला जाणीवपूर्वक पाकिस्तानकडनं अशा कुरघोड्या केल्या जाण्याची शक्यता ही नाकारता येत नाहीये. दुसरीकडे आसिम मुनीर सारख्या त्यांचे घटना दुरुस्ती करून त्याचे पॉवर्स वाढवण्यासाठी आहे आणि तो ज्या पद्धतीचं जिहादी वक्तव्य आसिर मुनीर करतो आहे गेल्या काही दिवसांपासून हे पण आपण पाहतो आहोत सगळेजण. तर मला असं वाटतं की ही सगळी परिस्थिती जी आहे ही प्रामुख्याने पाकिस्तानच्या अनिश्चित आणि अस्थिर, असुरक्षित अशा पार्श्वभूमीच्या अनुषंगाने विकसित होताना आपल्याला दिसून येत असल्यामुळे आपल्याला सीमेवरती तर अलर्ट राहावंच लागेल. परंतु होम ग्राउंड टेररिझम ज्याला म्हणतो आपण की आपल्याकडचे काही युवक त्यांना जॉईन होणं या संदर्भामध्ये येत्या काळामध्ये आपल्याला अधिकाधिक संवेदनशील राहणं गरजेचं आहे असं मला वाटतं. जी, मात्र देवळांकर सर, दिल्लीमध्ये हा हल्ला होणं, लाल किल्ला या ठिकाणी हा स्फोट होणं हे किती धोकादायक आहे? ते निश्चितपणे एकूणच संपूर्ण दिल्ली ही सातत्याने हाय अलर्ट वरती असते आणि त्यामुळे या बाबतीमध्ये स्वाभाविकपणे याची काळजी घेतली जाणं हे गरजेचंच आहे. यापूर्वी जसं मी उल्लेख केला की 2001 मध्ये ह्याच एरियामध्ये टेरर अटॅक झालेला होता आणि त्याची जबाबदारी जी आहे ही प्रामुख्याने लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदनी घेतली होती. 2001 मध्ये भारतीय संसदेवरती पण टेरर अटॅक झालेला होता. त्यामुळे दिल्ली ह्या सगळ्या दृष्टिकोनातनं अत्यंत महत्वपूर्ण आहे हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण ज्या वेळेला तुम्ही दिल्लीमध्ये जर हा टेरर अटॅक असेल तर जर तुम्ही दिल्लीमध्ये अशा प्रकारच्या घडामोडी जेव्हा करता किंवा दहशतवादी हल्ले करता तेव्हा जगात प्रसिद्धी मिळते आणि दहशतवादी संघटना नेहमी ह्या प्रयत्नामध्ये असतात की त्यांच्या कृत्यांना जगभरामध्ये प्रसिद्धी मिळाली पाहिजे. त्यामुळे तुम्ही एखाद्या भारतासारख्या बलाढ्य देशाच्या राजधानीमध्ये जेव्हा तुम्ही अशा स्वरूपाने हल्ले करता त्यावेळेला स्वाभाविकपणे जगभरामध्ये त्याची चर्चा होती आणि ती चर्चा व्हावी हेच त्यांचा उद्देश आहे. कारण जम्मू काश्मीरच्या प्रश्नाचं जागतिकीकरण करणं, आंतरराष्ट्रीयकरण करणं ह्या दहशतवादी संघटनांचं प्रमुख उद्दिष्ट आहे आणि त्या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या गोष्टी होत असल्यामुळे ते सातत्याने अशा जागा निवडतात की ज्या ठिकाणी त्यांना अधिकाधिक प्रसिद्धी मिळेल. ह्या गोष्टी ते जसं तुम्हाला ऑपरेशन सिंदूरच्या पूर्वी पहलगाममध्ये आपण पाहिलं की धर्म विचारून त्यांनी हत्या केलेल्या होत्या. यामुळे त्यांना जगभरामध्ये प्रसिद्धी मिळाली. ती का मिळाली की ह्या धर्माच्या आधारावरती या गोष्टी चाललेल्या हेच त्यांना पाहिजेल आहे. ही गोष्टी त्यांची इच्छा या गोष्टी व्हाव्यात म्हणून आणि जेणेकरून बाकी भारतीयांनी जम्मू काश्मीरमध्ये येऊ नये हा मेसेज देण्याच्या दृष्टिकोनातनं एक प्रकारचं टेरर सिच्युएशन तयार करण्यासाठी संघटना प्रयत्नशील असतात आणि म्हणून त्यांनी पुन्हा एकदा अशा स्वरूपाने टेरर अटॅक करून त्याला जगभरामध्ये आपला जो मोटिव्ह आहे त्या दृष्टीने प्रयत्न करण्याचा प्रयत्न होताना आपल्याला दिसून येतो. मात्र हे अजून निश्चित झालेलं जरी नसलं पण जर हा टेरर अटॅक असेल तर 100% पाक पुरस्कृत दहशतवादी संघटना याच्या पाठीशी असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. जी, मात्र देवळांकर सर, जो हल्ला आपण पाहतोय दृश्यामध्ये हा कुठल्याही सिलेंडरचा स्फोट होऊन झालेला हल्ला तर अजिबात दिसत नाहीये. अर्थातच स्फोट असणार आहे. अजूनही कुणी त्याची दहशतवादी हल्ला आहे का या संदर्भात अजून पुष्टी आलेली नाहीये. मात्र तुमचा प्राथमिक अंदाज हा स्फोट पाहून काय वाटतोय?
हे बघा, जर सीएनजीचा स्फोट असेल तर ती एक व्हेकल आणि त्याच्या आसपासचं एखादं व्हेकल त्यामध्ये डिस्ट्रॉय होऊ शकतं, पण इथं 10 ते 12 व्हेकल डिस्ट्रॉय झाल्याचे दिसतात. एक दुसरा अंदाज असा आहे की हा इतका हाय इंटेन्सिटीचा असेल तर याच्या काही मीटर्सवरच्या गाड्यांच्या काचा पण फुटलेल्या आहेत. लक्षात घ्या की ज्या वेळेला व्हेकलमध्ये आयईडी सारखे ब्लॉक्स किंवा ठेवले जातात एक्सप्लोजिव्ह आणि मग ते एक्सप्लोड केले जातात, त्यावेळेला अशा प्रकारचा इफेक्ट हा प्रामुख्याने दिसून येतो. दुसरा मी मला सांगतो की ज्या वेळेला पुलवामाचा टेरर अटॅक झाला होता त्यावेळेला देखील अशाच प्रकारची 4 व्हीलर वापरली गेली होती आणि त्या 4 व्हीलर मध्ये अशाच स्वरूपाने आयईडी ठेवून प्रचंड मोठा ब्लास्ट केला गेला होता. लक्षात घ्या की इथं पण एक 4 व्हीलर आहे, त्यामुळे हा जो एक कनेक्टिंग पॉइंट आहे हा देखील आपल्याला दुर्लक्षित करून चालणार नाही. पण मला असं वाटतं की एकंदरीत हा सीएनजी पासून वाटत नाही इतका हाय इंटेन्सिटीचा जो ब्लास्ट आहे हा टेरर अटॅक असावा अशी प्रिलिमिनरी तरी शक्यता आहे, पण काही तासामध्ये या गोष्टी स्पष्ट होतील. जी, मात्र आता सर राजकीय घडामोडी सुद्धा घडायला लागलेल्या आहेत. पंतप्रधानांनी गृहमंत्र्यांना फोन केलेला आहे, गृहमंत्र्यांनी दिल्ली आयुक्तांसोबत संवाद साधलेला आहे. आता यापुढे घडामोडी कशा घडतील? बघा, यामध्ये अत्यंत महत्वाची बाब असती ते म्हणजे ज्या वेळेला दिल्ली राजधानी सारख्या ठिकाणी अशा स्वरूपाच्या दहशतवादी घटना घडतात त्यावेळेला स्वाभाविकपणे संपूर्ण देश अलर्ट मोड वरती जाणं हे अत्यंत स्वाभाविक आहे. नुकतंच ऑपरेशन सिंदूर हे पार पडलंय. पहलगामचा दहशतवादी हल्ला झालेला होता आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूर झालेलं होतं. भारत आणि पाकिस्तान मधले संबंध अजूनही अतिशय तणावपूर्ण अशा स्वरूपाचे आहेत. त्यानंतर आपल्याकडनं ही अशा स्वरूपाचे वक्तव्य ऑफिशियली होते की ऑपरेशन सिंदूर हे अजून थांबलेलं नाही, इट्स अ कंटिन्युअस प्रोसेस आहे. या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवरती जेव्हा तुमच्या हार्ट ऑफ द इंडियामध्ये तुमच्या राजधानीमध्ये अशा प्रकारचा जेव्हा ब्लास्ट होतो त्यावेळेला स्वाभाविकपणे या गोष्टीकडे जगाचं लक्ष असतं. दुसरी मुद्दा असा आहे की भारत आणि पाकिस्तान हे दोघे न्यूक्लिअर स्टेट आहेत आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे ज्या वेळेला अशा प्रकारच्या घटना घडतात तेव्हा स्वाभाविकपणे जगाचं लक्ष दोन देशांकडे लागणं हे अत्यंत स्वाभाविक आहे. म्हणूनच यापूर्वी बिल क्लिंटन असेल, बराक ओबामा असेल यांनी जम्मू काश्मीरचा उल्लेख हा न्यूक्लिअर फ्लॅश पॉइंट म्हणून केल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे स्वाभाविकपणे आपण अलर्ट मोडवरती येणं हे अत्यंत गरजेचं आहे, कारण हा जर असेलच टेरर अटॅक तर एक नवीन प्रवाह दिसून येतोय. तो प्रवाह असा आहे की आतापर्यंत साधारणतः गेल्या 10 वर्षांमध्ये आपण जम्मू काश्मीर आणि पंजाबचा काही भाग इथपर्यंत टेरर ऍक्टिव्हिटीजला रेस्ट्रिक्ट करण्यामध्ये यशस्वी झालो होतो, परंतु आता जर दिल्लीमध्ये झाला असेल तर मात्र आपल्याला यानंतर एक नवीन प्रवाह याच्यामधला दिसून येऊ शकतो. त्यामुळे सगळ्यांनी अलर्ट राहणं आणि याचं प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होणं गरजेचं असं मला वाटतं. जी, देवळणकर सर, एकीकडे दोन्ही देशांकडून लष्करी सराव सुद्धा सुरू आहे, त्याचा आणि या स्फोटाचं काही कनेक्शन असू शकतं का? आसिफ मुनीर याची त्यामागे काही चाल असू शकते जर तसा स्फोट असेल तर? हे लक्षात घ्या ही गोष्ट की पाकिस्तान हा नेहमी भारताला इन्स्टिगेट करण्याचा म्हणजे डिवसण्याचा प्रयत्न करत असतो. पाकिस्तानची इच्छा काय असते तर पाकिस्तानचं गेल्या 2-3 दशकांमधलं एकूणच धोरण जर आपण पाहिलं तर भारताला डिवसणं आणि डिवसल्यानंतर वाट बघणं की भारत कशा पद्धतीने त्याचा प्रतिकार करतो, त्याला कसा प्रतिसाद देतो. आणि भारताने प्रतिसाद दिला की मग नंतर दोघांमधला तणाव वाढला की जगाचं लक्ष जातं आणि जग त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायला लागतं. हाच प्रकार आतापर्यंत जम्मू आणि काश्मीरच्या बाबतीमध्ये घडत आलेला आहे, कारण पाकिस्तानला JNKचं जम्मू आणि काश्मीरचं जागतिकीकरण करायचं, आंतरराष्ट्रीयकरण करायचंय आणि त्या दृष्टिकोनातनं ते सातत्याने भारताला डिवसण्याचा प्रयत्न करत असताय दहशतवादी कारवायांच्या माध्यमातून. आणि मग भारताने जर त्याचं प्रत्युत्तर दिलं तर मग जगामध्ये युरोपियन देश असतील, युरोपियन मीडिया असेल, अमेरिकन मीडिया असेल, ते सातत्याने भारताने संयम बाळगावा कारण दोघे न्यूक्लिअर देश आहेत, अशा प्रकारच्या बातम्या येणं किंवा इंटरफेअर करणं या गोष्टी सुरू होतात. लक्षात द्या, पाकिस्तानला हे सगळं पाहिजे आहे. ज्या पद्धतीने डोनाल्ड ट्रम्प म्हणतायत की मी हे ऑपरेशन सिंदूरच्या नंतर भारत पाकिस्तान मधला संघर्ष मी थांबवला हे सातत्याने म्हणताना आपण सांगतो की थर्ड पार्टी इंटरव्हेन्शनला काही स्कोप नाही आहे या जम्मू काश्मीरच्या प्रश्नामध्ये, भारत पाकिस्तान संबंधांमध्ये. पण पाकिस्तानला ते पाहिजे असल्यामुळे हा सातत्याने पाकिस्तान भारताला डिवसण्याचा प्रयत्न करत असतो. जी, मात्र देवळणकर सर, एकीकडे जर असे हल्ले होत असतील, मागे पहलगाम हल्ला झाला, आता हा स्फोट होतोय, या सर्व पार्श्वभूमीवर भारतानं काय भूमिका घ्यायला हवी आहे? कायमच संयम बाळगणं योग्य आहे? नाही, मला असं वाटतं की आपण आता केवळ संयम बाळगणं किंवा ज्याला आपण असं म्हणतो की साधारणतः आपण एका मानसशास्त्रीय दबावामध्ये होतो आणि ज्याला सायकोलॉजिकल रिस्ट्रेन असं म्हणतात, कारण भारत आणि पाकिस्तान दोघं अण्वस्त्रधारी देश आहे आणि भारताचं जे अणु धोरण आहे की भारत अण्वस्त्रांनी कधीही कोणावरती आक्रमण करणार नाही. मात्र पाकिस्तानचं असं कोणते अणुधोरण नाहीये. त्यामुळे पाकिस्तान म्हणत गेला की जर भारताने आमच्यावरती हल्ला केला तर आम्ही अण्वस्त्रांनी प्रतिकार करू, अण्वस्त्रांनी भारतावरती हल्ला करू. आणि त्यामुळे ह्या मानसशास्त्रीय दबावामध्ये
आपण सातत्याने होतो. या दबावामधनं आता आपण बाहेर आलेलो आहोत आणि आपण आता पाकिस्तानला जशाच तसं टिट फॉर टॅट अशा प्रकारचं उत्तर आपण द्यायला लागलेलो आहे. जे आपण बघतो की साधारणतः आपल्याला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून ही गोष्ट आपल्याला स्पष्टपणे दिसून येते की आता आपण पाकिस्तानच्या अगदी आतमध्ये जाऊन पाकिस्तानच्या टेरर कॅम्प्सवरती आपण हल्ले केलेले आहेत. हे आपण पाकिस्तानला दाखवले की आता आपण रेड लाईन्स म्हणजे लक्ष्मण रेषा ड्रॉ केलेल्या आहेत आणि ह्या लक्ष्मण रेषा जर पाकिस्तान क्रॉस करत असेल तर आपण पाकिस्तानला कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही हे आपण स्पष्ट केलेलं आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की भारत कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्या गोष्टी सहन करणार नाही. भारत त्याचा पूर्णपणे प्रत्युत्तर देईल. त्याच्यावरती या सगळ्या गोष्टी अर्थात ह्या सगळ्या गोष्टी इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट हे डिटेक्ट झाल्यानंतर किंवा ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा सिद्ध झाल्यानंतर म्हणजे हा टेरर अटॅक असणं आणि पाक पुरस्कृत दहशतवादी संघटनांकडनं हा टेरर अटॅक होणं या सगळ्या गोष्टी जेव्हा सिद्ध होतील त्यावेळेला स्वाभाविकपणे त्याचं प्रत्युत्तर भारताकडनं दिलं जाईल. जी मात्र सर हा जो स्फोट आपण पाहतोय हा तर सिलेंडरचा स्फोट वाटत नाहीये आणि तुम्ही आंतरराष्ट्रीय अभ्यासक आहे, तुमचा काय अंदाज आहे की कुठली तरी पाकिस्तानची दहशतवादी संघटना या संदर्भात जबाबदारी घेईल सध्याचं वातावरण पाहता? बघा यामध्ये एक बाब असा आहे की पाकिस्तान सरकार पाकिस्तानचं मिलिटरी नेहमी डिसोन करत आलेलं आहे त्या सगळ्या टेरर ऑर्गनायझेशनला ऑफिशियली. मात्र त्यांचा आर्थिक, नैतिक, राजनैतिक, राजकीय सगळ्या प्रकारचं समर्थन पाक पुरस्कृत संघटनांना असतं आणि मात्र ते ऑफिशियली डिनाय करत असतात. सांगता आम्ही स्वतःच व्हिक्टीम आहोत असा सगळ्या जागतिक व्यासपीठावरनं त्यांचा आरडाओरडा चालू असतो. मात्र ही बाब आपण जर बघितली तर साधारणतः आपल्याला दिसून येते की या घडामोडी ज्या आहे ह्या JNK मध्ये तुम्हाला अलीकडच्या काळात परत वाढलेल्या दिसत आहे. त्याचं कारण असं आहे की 2019 नंतर ज्या पद्धतीचा आर्थिक विकास जम्मू आणि काश्मीरचा एकूणच आपण रचना बदलल्यानंतर आणि त्याचं युटी मध्ये युनियन टेरिटरीमध्ये रूपांतर केल्यानंतर रिस्ट्रक्चरिंग ऑफ JNK आपण ज्याला म्हणतो की ज्या पद्धतीचा आर्थिक विकास तुम्हाला जम्मू आणि काश्मीरमध्ये झाल्याचं दिसून येत आहे त्यामुळे पाकिस्तान हा निश्चितपणे बिथरलेला आहे आणि त्यामुळे ही बाब कुठेतरी त्याचा जो कणा टुरिझम आहे तो डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न हा पाकिस्तानकडनं सातत्याने होताना दिसून येतो आहे. त्यामुळे आपण याला निश्चितपणे रिलेट करायला खूप मोठा स्कोप आहे आणि आपल्याला ही यामध्ये वाव पण आहे. फक्त आता जसं मी सुरुवातीला सांगितलं की या सगळ्या गोष्टी काही तासामध्ये स्पष्ट होतील आणि मग त्यानंतर पुढची लाईन ऑफ ऍक्शन काय असेल तो सरकार त्या दृष्टिकोनाचा विचार करेल. जी सर, पहलगाम हल्ल्यानंतर खरं तर भारतीय तपास यंत्रणा असेल, लष्कर असेल अत्यंत सतर्क झालं होतं. अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान सुद्धा घातलं होतं.